सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, पूजा भोसले लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण सगळेजण येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी शाळेत उपस्थित आहोत. बघा, हे बघा, छोटे छोटे चिमुकले हातामध्ये झेंडे घेऊन आलेले आहेत. कोणी शर्टला बॅचेस लावलेले आहेत तिरंगाचे. जो आपला तिरंगा आहे त्याचे इकडे बघा, छान असं लाईनमध्ये विद्यार्थी उभा आहेत आणि घोषणा देत आहेत. सुरुवातीलाच राष्ट्रगीत, ध्वजगीत वगैरे झालं. आता प्रत्येक गोष्ट शूट करणं पॉसिबल नाही आहे. इकडं समोरची जिल्हा परिषदची मुले जय हिंद बोलत आहेत, तर पाठीमागची मुलंसुद्धा त्यांच्यासोबत भारत माता की जय, जय हिंद अशा घोषणा देत आहेत. तर इकडे बघा, इथे मॅडम सांगतात तसं तसं सगळं मुलं फॉलो करत आहेत. तुम्ही बघू शकता इथे लेझिमसुद्धा आहेत त्यांनी खाली ठेवलेले आहे. आणि बघा, एक छोटी मुलगी मध्येच मुलांमध्ये पळती आहे. हे बघा, इथे गाण्यावरती कवायत सुरू आहे. आता प्रत्येकच गोष्ट मी काही शूट केलेली नाही. मला जेवढं जमेल तेवढं मी इथे थोडं शूट घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आता देशभक्तीपर गीत लावलेले आहेत मॅडमनी आणि त्याच्यावरतीच ही मुलं छान असं कवायत करत आहेत. आता लहानपणीची आठवण मला पण झाली. मी सुद्धा असंच शाळेमध्ये आम्ही कवायत करायचो. 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल तेव्हा आम्ही कवायत करायचो. तुम्ही बघू शकता मुले किती छान प्रकारे कवायत करत आहेत. त्यांचं हे सुरू आहे कवायत करणं. आणि मी आपली घेत होती शूट. म्हटलं चला आपला आजचा ब्लॉग होऊन जाईल, कारण बरेच दिवस झाले मी ब्लॉग पण शूट केला नव्हता. आणि म्हटलं आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप स्पेशल आहे, कारण आज आहे स्वातंत्र्य दिन. भारताला स्वातंत्र्य मिळून आज पूर्ण 80 वर्ष झालेली आहेत. आणि तोच आपण उत्सव साजरा करत आहोत. त्यासाठी ते विद्यार्थी खूप छानपैकी इथे कवायत करत आहेत. तुम्ही बघू शकता. पुढे तर आणखीन खूप छान आहे. उड्या वगैरे मारणे म्हणजे हा एक प्रकारचा व्यायामच म्हणावा लागेल, असं म्हणायला काही हरकत नाही. बघू शकता, खूप सुंदर असं ह्या मुलाचं कवायत सुरू आहे. आणि एकाच गाण्यावर हे कवायत नाही आहे, तर वेगवेगळी गाणी आहेत आणि वेगवेगळ्या गाण्यांवरती हे कवायत आहे. मला असं वाटतं की अर्धा मिनिटाची गाणी आहेत, कारण जेव्हा मी अगोदर प्रॅक्टिस चालू होती, त्याचं शूट घेत होती, तेव्हासुद्धा थोडंच गाणं ऐकू येत होतं मला आणि लगेच चेंज व्हायचं. म्हणजे मिक्स गाणी आहेत आणि त्याच्यावरती हे कवायत सुरू आहे. देशभक्तीपर गीतं जे आहेत ते खूप छान होती. एकापाठोपाठ अशी गीते सुरू होती, देशभक्तीपर गीते, आणि मुलं त्याच्याचवरती इथे कवायत करताना आपल्याला दिसत आहेत. तर तुम्ही बघू शकता, अंगणवाडीची मुलं देखील त्यांचं पाहून पाठीमागे करतायत, कारण मुलांना पण खूप मजा वाटते. आणि जेव्हा पण मी अंगणवाडीत क्षितिजला घेऊन जाते तेव्हा मॅडम रोज डेली न चुकता या लहान मुलांना पण प्रार्थनेला बाहेर घेऊन येतात वर्गामधून. त्याच्यामुळे जवळपास बऱ्यापैकी मुलांना हे माहिती आहे कसं करायचं वगैरे. बऱ्याच जणांना प्रार्थना येते, कोणाला राष्ट्रगीत येतं. आता बरेच दिवस झालं मी सुद्धा क्षितिजला घेऊन अंगणवाडीत बसते, तर रोज तेच ऐकून क्षितिजचंसुद्धा राष्ट्रगीत पाठ व्हायला लागलं आहे. क्षितिज म्हणतो की जन गण मन अधिनायक जय हे असं एवढंच त्याला येतं. आणि स्वर्गात आकाशगंगा हे गाणंसुद्धा क्षितिजला खूप जास्त आवडतं. आज पण हे सारी कवायत सुरू होती आणि वेगवेगळी गाणी देशभक्तीपर चालू होती. क्षितिजने मला 2-3 वेळा विचारलं की आई, इथे गाणं कसं काय लागलं नाही गं, स्वर्गात आकाशगंगा. म्हटलं अरे, आज स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्यामुळे सगळी गाणं ही देशावरची लागलेली आहेत. त्याला पण छान वाटलं, कारण तो पण जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा असं गाणं नेहमी म्हणत असतो. आणि ह्या 2-3 दिवसात तर सारखं कंटिन्यू देशभक्तीपर गीतेच होती. त्याच्यामुळे त्याच्या पक्क डोक्यात फिक्स झाले की ही देशभक्तीपर गीते, आणि तू सारखं तोच गीत गुणगुणत असतो. आणि तुमची मुलं आज कुठल्या शाळेमध्ये गेली होती ते मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तर आमच्या घरापाठीमागच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेलो होतो, आणि जिथे माझं क्षितिज शिकतो आहे त्या शाळेमध्ये मी गेली होती. बघू शकता, हा बघा तुम्ही क्षितिज सगळीकडे निरीक्षण करत होता तो. आणि हे बघा, लहान मुलांच्या हातामध्ये झेंडे होते. त्यांनी हातामध्ये असं रबर बँड्स लावले होते तिरंगाचे. खरंच खूप छान वाटत होतं. मुलं असं हातामध्ये झेंडा फडकवत होते. आणि इकडे आता उभं राहून जी कवायत पूर्ण झाली, आता जी खाली बसून होती कवायत, तीच कवायत इकडे विद्यार्थी करत होते. आणि मला पण असं वाटायचं की आपण पण जाऊन करावं, कारण हे बघून लहानपणीचे दिवस आठवले. तरी पण मागच्या वर्षी एवढं सुंदर कार्यक्रम झाला, तसा यावर्षी झाला नाही असं म्हणायला काही हरकत नाही. कारण मागच्या वर्षी 15 ऑगस्ट दिवशी
खूप मुलांनी छान छान डान्स वगैरे केली होती. पण यावेळी तसं काहीच झालेलं नाही आहे. फक्त मुलांचं देशभक्तीपर गीतांवर कवायती झाली आणि नंतर मग आता हे बघतायत छोटी मुलं तसंच करतायत. तुम्ही बघू शकता हे बघा क्षितिज जे समोर जिल्हा परिषदची मुलं करतायत सेम त्यांना असंच करायचं होतं. आणि हा एक समोरचा ओजस आणि पलीकडची एक मुलगी आहे रिद्धी नावाची, तीसुद्धा समोरची मुलं जे करतायत तेच हे पाठीमागं करत होती. खरंच खूप छान वाटत होतं. आणि मॅडम त्यांना रोज बाहेर बसवतात त्याच्यामुळे या मुलांचीसुद्धा नेहमी प्रॅक्टिस होती आहे रोज. आणि ते सुद्धा न चुकता बऱ्याच प्रकारे प्रार्थना, राष्ट्रगीत असेल किंवा जे स्वर्गात आकाशगंगा नवीन गाणं आले ते असेल ते देखील ते मुलं छान म्हणायला लागली आहेत. आता मी स्वतः एक शिक्षिका आहे आणि मला कुठल्या ना कुठल्या शाळेत जाणं आवश्यक आहे. मला तसं सांगितलेलंच आहे माझं कॉलेज सोडताना की आपण एक शिक्षक आहोत आणि आपण आपल्या देशासाठी आपल्या जवळपास जिथे कुठे शाळा असेल तिथे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 1 मे रोजी आपण तिथे उपस्थित राहिलंच पाहिजे. आता मला तर काय माझ्या घराच्या पाठीमागे शाळा आहे त्यामुळे मी कधीही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन चुकवत नाही. तसं पाहायला गेलं तर 1 मेला मला शाळेमध्ये जाणं होत नाही कारण आणखी क्षितिज शाळेत गेलेला नाही, तो अंगणवाडीमध्येच आहे. आणि 1 मेला रिझल्ट असतो. 1 मेलासुद्धा आपला भारताचा झेंडा फडकवला जातो जो आहे तिरंगा. तर हे बघा इकडं समोरची मुलं पुन्हा उठली तर पाठीमागची मुलं पण उठली. त्यांना वाटलं झालं कार्यक्रम आता संपला, पण कार्यक्रम संपला नव्हता. ही मुले लेझिम खेळण्यासाठी उठली होती. मग आम्ही या मुलांना खाली बसायला सांगितलं आणि एक एक करून सगळीच मुले खाली बसायला लागली. तर तुम्ही हे बघू शकता खरंच खूप सुंदर अशी ही इथं मुलं लेझिम खेळत होती. कारण गेले 4-5 दिवस झालं मुलांची या लेझिमवरती प्रॅक्टिस सुरू आहे आणि सगळीच मुलं छान असं खेळत आहेत. आता काही मुलांच्या हातामध्ये लेझिम नाही आहे तरीसुद्धा ते हातानं लेझिम खेळत आहेत. म्हणजे त्यांनी हातानंच प्रॅक्टिस केली की लेझिम कशी फिरवायची आणि ते सुद्धा खूप सुंदररित्या स्वतःचं नृत्य सादर करत आहेत. म्हणजे ते लेझिम खेळताना ते सादर करत आहेत. मला तर खूप आवडलं कारण ज्यांच्याकडे लेझिम नाही आहे ते जास्त छान खेळत होते. लेझिम आहेत त्यांना तरी थोडंफार चुकत वगैरे होतं, पण जे मुलं लेझिम नसतानासुद्धा खेळत आहेत त्यांचं मला जास्त आवडलं. कारण बघा ना खेळण्याचा त्यांना ते आनंद घेतात, त्यांच्याकडे लेझिम नाही तरीसुद्धा. खरंच हे खेळ फक्त जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्येच होऊ शकतात. इतर शाळेमध्ये होतही नसतील लेझिम वगैरे. तिकडे असतात कवायत ते वगैरे होतं तिकडे. तर तुम्ही बघू शकता आता इकडे भरपूर मुले समोर येऊन थांबलेले आहेत. तर बघूया आपण आता ते काय करतात. इकडे त्यांना मनोरा करण्यासाठी मॅडमनी समोर बोलवलेलं आहे. खूप सुंदर असं इथे ते मुले मनोरा करणार आहेत. तर हे बघू शकता तुम्ही लेझिम छान वगैरे खेळून झाली. आता इथे यांना मनोरा करायचा येईलच पुढे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा बघा इकडे मुलांनी मनोरा केला. आता माझा फोनमध्ये स्पेस नाही आहे त्याच्यामुळे मी काही जास्त शूट वगैरे घेत बसले नाही आहे. तर खूप सुंदर असं मुलांनी ते मनोरा केला. आणि सगळ्यात वरचा जो मुलगा होता त्याने आपला राष्ट्रध्वज किंवा झेंडा असा फडकवला आहे. तर खूप छान वाटलं जेव्हा असं आपला अभिमान वाटला पाहिजे की आपण भारतीय आहोत. नंतर इकडे पाहू शकता तुम्ही मुली आल्या आहेत आणि मुलींना सुद्धा इथे मनोरा करायचा आहे. ते देखील खूप सुंदर असं मनोरा करणार आहे. तर तुम्ही बघू शकता कुठेही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर माझ्या चॅनेलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण आपलं हे यूट्यूब चॅनेल नवीन आहे आणि तुम्ही जुन्या चॅनेलला फॉलो केलेलं असेल म्हणजेच सबस्क्राईब केलं असेल तर तिकडचे देखील व्हिडिओ बघा आणि ह्या नवीन चॅनेलवरचे सुद्धा व्हिडिओ बघा. चॅनेलचं नाव आहे पूजा भोसले लाईफस्टाईल असं या माझ्या चॅनलचं नाव आहे. तर माझ्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. हे बघा इकडे सुद्धा खूप सुंदर असा मनोरा मुलींनी तयार केला आहे आणि खरंच खूप छान आहे. नंतर पटकन लगेच मुली उतरल्या कारण तिला मुलगी मला असं की छोटी ती जी भारत माता बनली होती ती घाबरली असेल बहुतेक आय थिंक, म्हणून पटकन ती सगळे खाली उतरले. आणि हे बघू शकते लहान मुलांमध्येच मुले पळत आहेत, खाली झोपत आहेत. लहान मुलांना तर असं मध्ये मध्ये करायला जास्त खूप आवडते. तुम्ही बघू शकता इकडे प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजे जे ते APS वगैरे एक्झाम होतात तर त्याच्यामध्ये ज्यांचे नंबर आले त्यांचं बक्षीस वितरण करण्यात येत होतं. ते देखील मी थोडंसं शूट केलं. आता माझ्या जावेचा मुलगा आयुष याला देखील बक्षीस भेटलं, पण तो नंतर आला त्याच्यामुळे मी ते काही शूट घेतलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जे मान्यवर आपले पाहुणे उपस्थित होते
त्यांच्या हस्ते हे मुलांना पारितोषिक आणि पुरस्कार वितरण करण्यात आले. मला जे सुरुवातीला सांगायचं होतं ते मुळात मुळात मी व्हिडिओच्या शेवटी सांगते, आपल्या ब्लॉगच्या शेवटी सांगते. आमच्या टेंभुर्णीच्या ग्रामपंचायतच्या सदस्य श्रीमती मुक्ताबाई बुर्लिंग पाटील यांनी म्हणजेच माझ्या चुलत सासूबाईंनी झेंडा फडकवला. हे तर मला सगळ्यात सुरुवातीला सांगायचं होतं, पण काही काही काय झालं विसरून गेले. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते